झालं काम. भांडे राहिले होते, सकाळी सर्व आवरलं, भांडे राहिले होते. आणि आता बेड ब्लँकेट पण झाले मगच, पण मला वेळ नव्हता म्हणून मी तेच करत बसले. आधी भांडे घासून घेऊ, मग वाळायला टाकू, म्हणजे रात्री परत वाळून जाईल. मला भांडे घासायला आवडतं. आणि मी परत इथला सेटअप चेंज केलाय ना किचनचा, तर मावशी म्हणत होत्या परत भांड्याची जागा चेंज केली का. मावशीला दररोज काय तर नवीन बघायला भेटते. कपड्याचं तर टेन्शन नाही, पण भांडे तर घासावंच लागते. भांडे झाडून आणि फरशी. अच्छा हे आहे. आणि मी ज्या दिवशी नेल्स केले ना त्या दिवशी मेहंदी होती, त्यामुळे एवढं काही वाटलं नाही. बट आता मेहंदी निघली आहे ना, तर एवढे भारी वाटतात नेल्स. इकडे बघा, खूप सुंदर दिसतात. पण संपले डिशवॉशर. म्हणलं सगळं आवरूनच जावं बाहेर, म्हणजे आल्यावर टेन्शन नाही. असं भूक लागली मला परत आता. बट आता मी ड्रायफ्रुट्स खाईल, कारण ते पण वेस्ट होतील. चिया सीड्स पण भिजवलेले आहेत. त्या पण मूवीला मी विचार करते कोणत्या जाऊ. 2 मूवी आहेत सध्या. रणपती शिवराय असं नाव वाटतं, आणि दुसरं म्हणजे पुन्हा एकदा साडेवाडे फिल्म. तो पण चांगला आहे म्हणतायत. मग तुम्ही तिकीट ज्याला कमी असेल त्याला द्या. माठ पण भरायचं आहे अजून. जेव्हा पण लहान असताना जायचे ना उन्हाळ्यात मामाकडं, तेव्हा बॉटल भरायचं काम करायचे. दुसरं काय मला येत नव्हतं. चला आता भूक लागली आहे, ड्रायफ्रुट्स खाते आणि त्यानंतर मग चिया सीड्स पिते. आणि मग नंतर थोडासा आराम करते आणि संध्याकाळी 7-1 वाजता मग जाते. मी बघते, कन्फर्म नाही आहे, बट सर झालं कन्फर्म तर जाते. ओके चलो. तर गाईज मूवीचं बोलले होतं ना मी तुम्हाला जायचं, तर कन्फर्म झालं आहे. तिकीट पण बुक केले. रणपती शिवराय या मूवीला जातोय, जी की आग्रा स्वारीवर आहे. सो तर आता मी रेडी होते. हा टॉप घातला मी मस्त. याला किती छान हे काय म्हणतात ह्याला, काहीतरी कवटी का काहीतरी असं काहीतरी म्हणतात, मला आठवत नाही आहे. सो ते लावलेलं आहे. खूप सुंदर दिसतोय टॉप यार. ग्रीनरी मस्त वाटतंय. आणि आता हेअरस्टाईल काय करू ये प्रश्न पड़ा है मेरे को. बट प्रश्न का हल तो खुले बाल नहीं है, क्योंकि गर्मी बहुत है. हा बाल कसं काय आले, हा बाळ आले बाहेर. मी आता एक व्हिडिओ एडिट केला ना, तर ते सॉन्ग मला तेच येईल तोंडात. की काय करू, ओपन सोडू का कसं करू. क्या करू. काल मला एक कमेंट आली होती, वर्क फ्रॉम होमचा फायदा तर तू घेतच आहेस, घेणारच ना मग. एवढ्या माझ्या स्वतःच्या जीवावर मी कमवलंय, वर्क फ्रॉम होम मिळवलंय, तर त्याचा फायदा घेणं तर माझं काम आहे. आणि ते काय मला एक्स्ट्रा सॅलरी देतात का मी त्यांच्यासाठी एक्स्ट्रा काम करून. हां नाही ना, तो क्यों मैं उनका सुनू. आणि त्यांचं तर काम मी जेवढ्याशी तेवढं प्रॉपर करते. जे सांगतात ते वेळेच्या आधी असतं माझं कंप्लीट, सगळ्यांच्या आधी. सो का मी त्यांचं ऐकू. आउच. काय हेअरस्टाईल करू यार, खूप कन्फ्युजन होत आहे. हो मी फुल लुक तुम्हाला दाखवेलच. मी खूप कन्फ्यूज आहे. सेंटरमधून सेंटरचं भांग पण पडलंय नीट. आणि मी आता घरी जायचा प्लॅन करते महाशिवरात्रीसाठी, सिद्धेश्वर यात्रेला आमच्या लातूरच्या. सो बघू
एवढी काय मजा नाही राहिली यार. लहान असताना खूप एक्साइटमेंट असायची. कधी कधी जाईन, पप्पा कधी घेऊन जाता, आपण कधी जायचं, असं कोणी जाऊन आलं आजूबाजूचं की आपण कधी जायचं वगैरे, असं खूप एक्साइटमेंट असायची. बट आता असं काही राहिलंच नाही यार, काही वाटतच नाही आहे. बट प्लॅन करते मी, कारण ना ते साडी आली आहे ना काल, तर त्याच्यावरचं ब्लाऊज वगैरे शिवायचं आहे, तर त्यासाठी सो बघू. गेले तर जाईल, 1-2 दिवसात जाईल मग गेले तर, आणि मग रिटर्न येईल. लगेच 2-3 दिवस राहून रिटर्न येईल. ये भी मैं वर्क फ्रॉम होम का फ़ायदा ही ले रही हूँ. घरी जाऊन मी काम करू शकते. बोला यार, बोला तुम्हाला काय बोलायचं ते. कारण हे लोक जेव्हा मी चांगलं काय पोस्ट करते तेव्हा ॲप्रिशिएट नाही करत ना. सो मी माझं काम करते आहे, मी माझं बेस्ट देते आहे, हे माझ्यासाठी खूप जास्त आहे. खूप छान करते मी, मला आवडते मी जे काही करते आहे. सो या, मी खुश आहे. मस्त वाटतं. असंच ठेवते ना, फक्त आता स्टोल बांधणार नाही, नाहीतर मग पूर्ण नाही. स्टोल तर बांधावं लागेल, चष्मा घालावा लागेल मेन म्हणजे. कारण 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 काय, दिसणार नाही ना म्हणून. आणि आता आम्हाला ना स्टार्टिंगला जायचं होतं, पिक्चर जेव्हा रिलीज झाला तेव्हा तेव्हा आम्ही एवढे बिझी होतो ना, त्यामुळे जाणंच झालं नाही. म्हणून आता आम्ही जातोय. आता तिकीट किती झालं असेल पिक्चरचं? 90 रुपये. 90 रुपये असताना आता आम्ही जातोय. एलप्रोला 10:30चा शो आहे, तो पण इंग्लिशमध्ये, आणि मराठी पिक्चर इंग्लिशमध्ये बघायला चांगलं नाही वाटत. सो त्यामुळे आता जायचं ठरवलं आम्ही. म्हणलं आताचा जाऊ, थोडंसं लेट होईल बट, आणि 10:30चं तर खूपच लेट झालं असतं. सो ना, आता जाऊन येऊत मस्तपैकी. तिकीट कमी असल्यामुळं आता पॉपकॉर्न पण घेऊ. तर चला मी तुम्हाला एकदा फुल लुक दाखवते आणि मग मी निघते पटकन. तो हा असा टॉप आहे, खूप जास्त सुंदर दिसतोय ना, एकदम मस्त असं वाजतायत पण. आणि माझी पॅन्ट जीन्स, ही जीन्स या टॉपवर ना खूप सुंदर दिसते. आणि ही मी ऑफलाईन घेतलेली आहे पॅन्टॉलन्समधून. हो, टॉपची डिझाईन पण, फुलं पण खूप सुंदर सुंदर आहेत. तर चला आता मी निघते आणि तुम्हाला पण सांगते मूवी कसा होता, रिव्ह्यू देते. चलो, खूप लेट होऊन जाईन, तर लगेच निघूया. गाईज आले मी, आणि एवढे जास्त लवकर येऊन बसले. किती वाजलेत आता? एवढ्यात जास्त लवकर येऊन बसले, 15 मिनिट अगोदरच. 15 मिनिट अगोदरच येऊन बसले मी. बघा, एवढी मी टाइमची पक्की आहे ना. काय झाले, मी घरी, आणि मी विसरलेच होते की ह्याच्यामध्ये वॉशिंग मशीनमध्ये मी ब्लँकेट आणि ते लावलं होतं. आणि आता भाऊ अचानक येणार आहे, तर माझ्याकडे आहे एक्स्ट्रा ब्लँकेट, बट त्याला पण लागेल. सो मी आत्ता वाळायला टाकलं आहे, आता कधी वाळेल काय माहिती. तर मूवी एक नंबर होता. मी आत्तापर्यंत त्यांचे सर्व मूवी पाहिलेले आहेत, पूर्ण सिरीज पाहिलेली आहे. आणि हा पण मूवी खूप भारी होता, रणपती शिवराय. एकदम इमोशनल, एकदम भारी, खूप भारी होता. नक्की बघायला जा जर आणखीन गेला नसाल तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे येताना मी क्रोमामध्ये गेले होते iPhone 17 Pro Max बघायला. घ्यायचा विचार चालू आहे. असं एक मिनिट, मला कॅमेरा सेट करू द्या, मला दम लागलाय. असंच धरावं लागेल. तर घ्यायचा विचार चालू आहे, कारण आता ह्याचं पण आता 16 जुना झाला तर थोडीशी क्वालिटी खराब होत जाते ना, त्यामुळे. तर बघून आली आहे मी, बट त्यांच्याकडे स्टॉकमध्ये नव्हता जो मला पाहिजे 17 Pro Max ऑरेंज कलरमध्ये तो. आणि नील आर्ट यार, खूप बरं दिसायला आता. तो नव्हता त्यांच्याकडे, तर मग 4-5 दिवसांनी येणार आहे म्हणलेत. तर बघू 4-5 दिवसांनी, मग बघू काय करता येईल. कारण ना मी जेव्हा आयफोन वगैरे, एक मिनिट आला वाटतं भाऊ. हे बघा, ब्लँकेट असं अंथरले. कोण आहे? हे बघा इकडं. ते जेव्हा मला आयफोन घ्यायचा होता ना, जेव्हा व्लॉगिंग चालू करायची होती त्यावेळेस मी तेव्हा ठरवलं होतं की मी आयफोन घेतला तर, म्हणजे माझं असंच आहे, दरवेळेस घेतला तर त्यातली भारीच गोष्ट घ्यायची, नाही तर घ्यायची नाही. त्यावेळेस मी ठरवलं होतं की घेतला तर मी प्रो मॅक्सच घेईल, 3 कॅमेराचाच घेईल, असंच ठरवलेलं होतं. बट त्यावेळेस
माझं पेमेंट पण एवढं नव्हतं आणि माझा जॉब पण एवढा काही म्हणजे हे नव्हतं आणि मला काही सोशल मीडिया मधून पण येत नव्हतं. तर त्यामुळे मग मला 15 घ्यावा लागला. बट जेव्हा मी 15 घेतला ना तेव्हा मी ठरवलं होतं की एक दिवस मी 3 कॅमेराचा फोन घेईल. म्हणजे तेव्हा जे मॉडेल असेल त्यातला सर्वात टॉपचा घेईल. सो आता मी घेऊ शकते. तर चालू आहे माझं घ्यायचं. सर्व काही मॅनेज करेल मी, कसं काय करता येईल 8-1 दिवसामध्ये जोपर्यंत तो फोन येणार आहे तोपर्यंत. आणि मग मी घेईल असं चालू आहे. घेतल्यावर तुम्हाला अपडेट देईलच, काय सांगता येत नाही. घेता 1 महिना 2 महिना पण लागू शकते किंवा माझा बड्डे पण येऊ शकतो. सो असं काही नाही, जस्ट मी बघून आली आहे. बट बघू काय करता येतं काय नाही. तर चला मग आजच्या ब्लॉगपुरतं एवढंच. आता मी अगोदर स्किन केअर करते, त्यानंतर ब्लॉग एडिट करते, भाऊ आलाय आता जेवण वगैरे करतो आणि त्यानंतर मग झोपी जाते. तर चला भेटते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय गाईज. आमचं अचानक आता ठरलंय की लातूरला जायचंय यात्रेसाठी. उद्या भावाला सुट्टी आहे आणि अचानक आम्ही आता ट्रॅव्हल्सचं तिकीट बुक केलं. लकीली तिकीटसुद्धा भेटलंय. 11:15 आहे. तर आता आम्ही पॅकिंग करायला चालू करतो. कारण काय माहिती सर्व असं अचानक झालेलं. सीट तर आम्हाला पूर्ण लास्टची भेटली आहे. बट जाऊ द्या, इट्स ओके. जाऊ तसंच मॅनेज करू, काय होत नाही. आता अगोदर मी बॅग पॅक करायला घेते कारण मला खूप सामान घेऊन जायचं आहे यावेळेस मम्मीसाठी. तर चला पटपट पटपट मी सर्व आवरते आणि मग तुम्हाला भेटते. चलो बाय बाय. तर चला मी पटकन पॅकिंग करते आणि मग तुम्हाला भेटते. लहानपच काय झालंय, काय झालं 11:30ची ट्रॅव्हल्स मी बुक केली तेव्हा 11:30चा टायमिंग, 11:15चा टायमिंग होता. मी तुम्हाला आधी सांगितलं. 9:30ला कॉल आला त्यांचा की तुम्ही कुठून बसणार आहेत म्हणून. आणि आमची बॅग पॅक झाली होती, जेवण बाकी होतं. त्यांना म्हणलं थांबा, म्हटलं 10 मिनिटात येतो. जेवण नव्हतं करणार, यायलाच 10 मिनिट लागले असते. बरं झालं, खूप जवळचा स्टॉप होता, 5 मिनिटात येणं झालं असतं. 5 मिनिटात आम्ही स्टॉपवर आलो आणि बसलो. आता लवकर निघतोय, म्हणजे लवकर 7-1 वाजेपर्यंत पोहोचतो आम्ही सकाळी. बट माझं मेन काम हे राहिलं, मला व्हॉइसवर करायचे होते 2 व्हिडिओचे, ते राहिले. आता बघू, आता तिथे गेल्यानंतरच लॉंग ब्लॉग तर मी आता एडिट करेल. तर चला आता मी तुम्हाला डायरेक्ट सकाळीच भेटते आता तिथं पोहोचल्यानंतर.